चला आशू कुठे? चला झालं ना आता. अरे आता तर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम राहिलाय. आता काय? सुनमुख बघायचा. व्हॉट? अरे सुनेचा चेहरा बघायचा असतो. सुनेचा चेहरा कशाला बघायचा? बघितलं की आता तुम्ही. आशू आशू तसं नसतं. तू बस. अरे सुनमुख म्हणजे सासू आणि नणंद दोघी जणी आरशामध्ये सुनेचा आणि मुलाचा चेहरा बघतात आणि मग त्यांना काहीतरी भेटवस्तू देतात. मला नकोय कुठली भेट वस्तू वगैरे. आशू अरे भेट वस्तू म्हणून नाही पण प्रथा म्हणून तरी बस. थोड्या वेळ बस प्लीज. थोड्या बस ना यार डंबो प्लीज. एवढं झालं की झालं बस. एवढं झालं की झालं. बर. हा मिरर आहे. ह्याच्यामध्ये काय दिसणार आहे? एक डंबो हाच ते टास्क आहे. तुम्ही दोघं आणि जेव्हा थर्ड पर्सन येणार ना तेव्हा तुम्ही त्या मिरर मध्ये कसे दिसतात ते बघायचंय. तुला एवढं पण माहित नाही का? त्यासाठी तुम्हाला जरा जवळ यायला लागेल. ना थोडं ऍडजस्ट करण्यासाठी मिररची काय गरज आहे? रेडी करतोय. आशू अरे तू किती लाजतोस रे? अरे बायको तर तुझीच आहे ना. ये जवळ. काय मुलगा आहे हा? फार मजा येत असेल ना तुला हे सगळं ऐकून. मनामध्ये चल चंदन कुठे? हॉटेलवर. मला स्पाची अपॉइंटमेंट बुक करायची. काय? काय काय म्हणाला काय झालं एवढं? त्या बंडल लग्नात ना मी खूप दमले. जरा रिलॅक्सिंग वाटेल. ही बाई रिलॅक्स होण्यासाठी मला आयुष्यभराचा थकवा देणारे वाटतं. कीर्ती मॅडमनी दिलेलं क्रेडिट कार्डचं सगळं लिमिट ही 2 दिवसात संपवेल. चल ना निघूयात. हो हो निघूयात. पण त्या अगोदर तुझ्यासाठी एक गिफ्ट. गिफ्ट? दिव्या तुझा हाच चेहरा बघायला ना मला फार आवडतो. आणि तुझे असे सरप्राइजेस मला खूप आवडतात. हे घे. अरे वा. अगं आपलं लग्न तुझ्या मनाप्रमाणे झालं नाही ना म्हणून लग्नात जितके गिफ्ट्स मिळतात तेवढे सगळे मी तुझ्यासाठी आणले. थँक्यू सो मच चंदू. आय लव्ह यू. आधी इतक्या छान हॉटेलमध्ये घेऊन आलास. आता हे सगळे गिफ्ट्स. कधी कधी मला वाटतं की मी खूप करेक्ट डिसिजन घेतलं. त्या आशूने हे सगळं कधीच केलं नसतं माझ्यासाठी. बघ बघ गिफ्ट बघ. बास बास असंच हिला अधूनमधून एक एक गिफ्ट देत राहिलो तर मला टेन्शन राहणार नाही. ही मला प्रश्न विचारणार नाही आणि खुशी राहील. किती करतोस रे माझ्यासाठी. खूप छान दिसतंय हे. काय असेल ह्याच्यात? कसं आहे ना मॅडम मी तुमच्यासाठी झिजायला सुद्धा तयार. एक मिनिट हा. कसा आहेस मित्रा? मस्त. आशू बघा थोडं टेन्शन मध्ये. अरे आशू टेन्शन नको घेऊ. ते सांगतायत ना त्या सूचनांचं पालन कर आणि गिफ्ट घ्यायचं. सिंपल. काय सुहास तुला तुझ्या लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवत असतील ना आता? पण हे दिवस कधी संपणार? शिवा हे गिफ्ट तुझ्यासाठी आणि आशू हे तुझ्यासाठी. खुश ना? मला मला पण पाहिजे गिफ्ट. तू तुझ्या सासरी गेलीस ना की तुला पण मिळेल. ए तेव्हाच काही नाही. मी आता करवलीये की नाही. मला आता हवेत गिफ्ट. अगं झालं लग्न झालं की करवलीचं काम संपलं. नाही मी आता लाईफ टाइम करवली. मला मला पाहिजे. मला असं कसं यार मध्येच तुम्ही सोडून देतात. तुला मी गिफ्ट देईन. ओके. आणि हे पण तुला. थँक्यू. संपदा हा आत्तापुरती तुझ्याकडे ठेव. नंतर तिला परत दे. ए नाही चीटिंग आता तिने दिलंय मला. कीर्ती
ये सुनमुख बघ. नाही मला नाही आहे यायचं. कीर्ती जा. भाऊ मला यात काही इंटरेस्ट नाहीये. कीर्ती हट्टीपणा नकोय. अगं ही प्रथा आहे आणि तू आशूची मोठी बहीण आहेस ना. माझ्याशिवाय हे सगळं होऊच शकतं. कीर्ती एकदा सांगितलेलं कळत नाही. तू तरी नीट वाग. झालंय माझं. मला तर अजून कोणाचं तोंड बघायचं नाही. काय आहे हे? भाऊ आता एकदा ऐकलं ना तुमचं, आता बास. थांबा मी बसते.